रायगड जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचं मोठं वर्चस्व होतं। पक्षप्रमुख जयंत पाटील यांच्या कुटुंबाच्या हाती असलेल्या या डाव्या विचारसरणीच्या पक्षाचा रायगड हा बालेकिल्ला होता। मात्र आता पाटील घराण्यात मोठी फूट पडलीय। शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सख्खे भाऊ माजी आमदार पंडित पाटील, भाचा आस्वाद पाटील आणि चित्रा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम केलाय। पंडित पाटील हे अलिबागचे माजी आमदार आहेत। त्यांनी यंदा देखील आमदारकीचं तिकीट मागितलं होतं, मात्र जयंत पाटलांनी त्यांना तिकीट नाकारत आपली सून चित्रलेखा पाटील यांना तिकीट दिलं। मात्र शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटीलांचा दारुण पराभव केला। अखेर डावलले जात असल्याच्या भावनेनं त्यांनी भाजपाचा रस्ता पत्करलाय। मात्र त्यांनी आपल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भल्या भल्या नेत्यांची पोलखोल केली आहे। आज भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय। माझे मित्र धारप, धैर्यशील पाटील आणि चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं। सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं, कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली 45 वर्ष श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो। पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या। आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली, पण आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे, आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली। लोकांना प्रश्न पडला असेल, काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडितचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत। आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा, पण धारप साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे, आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल, नाहीतर मी एक स्वतंत्र माणूस होतो। आणि मी सांगतो, मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे। काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं। मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही, कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही। माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत। आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे। आणि मला, कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं, म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल। बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे। आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे, कारण देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे। नरेंद्रजी मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस। आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते दाबत होते। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार गेले, पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोधडीला लावले। मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले। आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही। आज मला बोलायचा अधिकार आहे, तुमची युती आहे, कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले। आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खासदार पाठवले, पण 6 महिन्यामध्ये त्याचा पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही। सर्व पक्षविरुद्ध पंडित शेठ असे मी 5 वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलो नाही। माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली, पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता, कुठलीही आडपडदा न ठेवता काम केलेलं आहे। पण मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील, पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही। पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेठ आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते, पण ते बोलले पंडित शेठ तुम्ही या, तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल। पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेटका एका तालुक्याचा नेता नाही, माझ्या महाराष्ट्रात पण फॉलोअर्स आहेत, माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहेत. कारण गेली मी 30-40 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं. मी धारप साहेब आणि रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं, माझी तब्येत पण बरी नाही तरी पण मी एकनिष्ठेने काम केलं. लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं काम करा, पण मी दिलेला शब्द पाळतो. मी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण, देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, पंडित शेटा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे, पण याच प्रवाहाबरोबर आहे. त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे. लोकांनी प्रश्न विचारा, पंडित शेट बीजेपी काय देणार आहे? अरे मी एक जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो, सरपंच होतो, बरीच पदं केली, आमदार होतो, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यातून. जिल्हा नियोजन मंडळ होतं, हे आमचे पालकमंत्री होते. पंडित शेट काय वस्तू आहे ते चव्हाण साहेबांना माहिती आहे, धारप साहेबांना माहिती. पण मला आज आनंद वाटला की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझे सहकारी महेश बालदी आहेत, प्रशांतजी ठाकूर आहेत, आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषदमध्ये. त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय? कारण प्रवेश करायचा तर सगळ्यांना विचारलं पाहिजे, कारण पंडित शेट ही वस्तू वेगळी आहे. धैर्यशील पाटील आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं कारण असं आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील हा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी नाही, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत. त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा. पंडित शेट काय लवडे वाकडे लुच्छाची लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही. पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवटपर्यंत मरेपर्यंत, मी काय 5-10 वर्षाचं चालणार आहे, शेवटपर्यंत मी एकाच पक्षात राहणार आहे, नाही तर रोज कोलंड्या मारणार नाही. कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर तो विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला तडा देणार नाही मी. ही एक झाकी आहे, आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे. येत्या 2 महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल. आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे. शेवटी सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात, तर मुस्लिम समाजाने पण धैर्यशील पाटील असतील, प्रशांत ठाकूर असतील, त्यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू. आणि मला खात्री आहे की एक चांगली पार्टी, शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही. लोकांनी मला विचारलं, काही लोकांनी बोलले की पंडित शेट तुला 6 महिने थांबायला लागलं. अरे पंडित शेट ही थांबणारी व्यक्ती नाही, पण आपण येताना लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जायला पाहिजे. आणि मी काय पक्षाची गद्दारी केलेली नाही, पण सगळ्यांना विचार विनिमय करून. आणि माझ्या मधल्या काळामध्ये माझ्या सूनबाईला ऍक्सिडेंट झाला, ती आज थोडी चालायला त्रास आहे, तिच्यामुळे आमचे 2-2.5 महिने गेले आणि आजचा दिवस आला. आजचा दिवस चांगला आहे, मंगळ शांत झालाय, माझं नाव पंडित शेट असल्यामुळे मी ज्योतिषी पण आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस पवित्र आहे. आणि बबलू सय्यद पण माझे मित्र आहेत, ते अगोदरच बीजेपी मध्ये जॉईंट आहेत, पण त्यांना पण मी सांगतो की पंडित शेट येण्याने निश्चित फरक पडेल. आणि मला आज खरोखर आनंद वाटला की धैर्यशील पाटील त्यांना धारपेने अध्यक्ष केलं, पण त्याचा पायगुण चांगला आहे. धैर्यशील पाटलाचा पायगुण चांगला आहे, पण गरज सरोनी वैद्यमोरो होता कामा नाही. गरज सरोनी वैद्यमोरो पण मला निश्चित खात्री आहे रवींद्रजी चव्हाण हे पप्पू शेटचे मित्र आहेत, धारप साहेब माझे मित्र आहेत, त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये वेगळं काम करण्याची संधी मिळेल. मी आजच्या प्रसंगी सांगतो की माझा कुठला स्वार्थ नाही. नाही तर लोक बोलतील बीजेपीने काय दिला. बीजेपी हा जो काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे. या ठिकाणी मी सांगतो श्रमजीवी कष्टकरी, कारण आम्ही आघाड्याच्या मार्फत अनेक लोकांना खासदार पाठवलं, पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष, आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते, पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी आज निर्णय घेतला. मला निश्चित खात्री आहे आता मला कमी बोलता
माझं काम होतील. मला काय भांडण करायची गरज नाही. पण जो विश्वास आमच्यावर दाखवला तो कायम ठेवा. आणि मी सगळ्या माझ्या बरोबर जिल्हा परिषद मेंबर आलेत, बँकेचे डायरेक्टर आलेत, सरपंच आलेत, विद्यमान सरपंच पण आलेत. आणि आज जो कार्यक्रम केला मला धारप साहेबांना पण धन्यवाद पुन्हा पुन्हा द्यायला लागते. कारण त्यांच्या प्रयत्नाला ना पंडित शेठ बीजेपी देणं म्हणजे शक्य नाही. आज पण लोकांना वाटत नव्हतं शेठ तुम्ही प्रवेश करा. पण मी धारप साहेबांना आणि रवींद्र चव्हाण यांना अलिबाग इथे शब्द दिला की मी ते काम करणार आहे. पुन्हा एकदा महेश बालदी, प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील, नंतर पाटील आमचा तो माझा दोस्त आहे. कारण सगळेच आमदार मी त्यांना सिनियर आहे. बरोबर, हे आमदार झाले असते तरी मला ज्युनियर आहे. बरोबर आहे ना विक्रांत? पण ठीक आहे, तो काय भाग नाही. पण आज एक चांगल्या पार्टीमध्ये यायची संधी मला रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, जय श्रीराम, वंदे वंदे. धारप साहेब, ही वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते. त्याच्यामुळे काय घाबरू नका. पंडित शेठ जरी डाव्या चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो. मी पण रामरक्षा बोलतो, मारुती स्तोत्र बोलतो. काय धारप साहेबांना त्या ठेका दिलेला नाही, तो आम्हाला पण तो आहे. त्याच्यामुळे गैरसमज नका. ती पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊ माझे विचार थांबवतो. जय श्रीराम. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.